की त्यासाठी आपण त्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ. चिंचोले साहेबांचा कार्यकाल स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पासून ते ज्युनियर इंजिनियर ते उपविभागीय अभियंता पर्यंत राहिलेला आहे आणि या काळात त्यांच्याकडून चांगले कामं घडलेले आहेत. महागाव सारख्या दुर्गम भागात त्यांनी काम केलेलं आहे. 95 ते 2000 मी त्या भागात राहिलेलो आहे. उमरखेड, पुसद, महागाव त्या तिन्ही तालुक्यात मी एकूण एक गाव लघु पाटबंधारेला असल्यामुळे मला ते सर्वेक्षणासाठी प्रत्येक गावात तलावाच्यासाठी जावं लागत होतं आणि अशा दुर्गम भागात जाताना त्यावेळेस तिकडे बसेसची सुद्धा व्यवस्था नव्हती. तर बऱ्याच वेळा आम्हाला सायकली भाड्यानं काढून त्या दुर्गम भागात जाऊन सर्वेक्षण करावं लागत होतं, कारण डिपार्टमेंटकडे त्यावेळेस व्हेकलची व्यवस्था नव्हती. अशा दुर्गम भागात आपल्या चिंचोले साहेबांनी काम केलेलं आहे. आपण काम केलं पाहिजे, पण ते आम्ही नाही करू शकलो चिंचोले साहेब, पण आपण निश्चितच मुंबईलाही सुद्धा आपण काम केलेलं आहे. त्यानंतर डेप्युटी इंजिनियर म्हणून आपणास सांगण्यास मला फार गर्व वाटतो की जवळजवळ 369 पांधन रस्ते या उपविभागात माननीय आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी मंजूर करून घेतले आणि एवढे मोठे रस्ते हे आपल्या विभागात प्रथमच मंजूर झालेले आहेत आणि एवढे मोठे रस्ते सुरू करण्याची जबाबदारी जी होती ती चिंचोले साहेबांनी होती. आम्हाला जरी म्हणजे मी खामगाव विभागात काम करत होतो, पण त्या ठिकाणी सुद्धा आम्ही पांधन रस्ते एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू करू नाही शकलो. मला सांगण्यास फार गर्व होत आहे की साहेबांनी जवळजवळ 50% रस्ते पूर्ण केलेले आहेत आणि उर्वरित प्रगतीपथावर आहेत. चिंचोले साहेबांना आम्ही त्यांची सेवा घेणारच आहे, कारण ते त्या पांधन रस्त्यामध्ये पारंगत आहेत. भगुरे साहेबांना मी म्हणतो की आपल्याला चिंचोले साहेब जरी रिटायर्ड झालेले आहेत, पण आपल्यासाठी ते रिटायर्ड झालेले नाही. तर असे चिंचोले साहेब केव्हाही त्यांना कॉल केला, मंत्रालयात जायचं आहे किंवा कुठलाही प्रोजेक्टबाबत चर्चा करायची असली तर चिंचोले साहेब सदैव त्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि खरोखर मी त्यांचं फार अभिनंदन करतो. वाट असते सुखद असली तरी संपणारी वाट असते, संपणाऱ्या वाटेसोबतच नवी पहाट असते. चिंचोले साहेब आपणाला सेवानिवृत्तीच्या खूप शुभेच्छा देतो. आपणास उदंड निरोगी आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपल्या ज्या इच्छा अपूर्ण राहिल्या असतील त्या पूर्ण व्हाव्यात ह्या जिजाऊचरणी प्रार्थना करतो. थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. घ्यायची गोड. चिंचोले साहेब फक्त आपल्या परिवारात गोड नाही तर आपल्या स्टाफमध्ये सुद्धा गोड होते. याचा परिचय आता कळे साहेबांनी करून दिला. खूप चांगला माणूस हा प्रत्येक ठिकाणी चांगलाच असतो, ही सगळी सर्व उदाहरणं आपल्याला आहेत. नवीन पहाट उगवणार आहे साहेब. त्यांचे अपूर्ण राहिलेले काही कामं आहेत, ते कामं पूर्णत्वात नेण्यासाठी अंकुश मामा या ठिकाणी बसलेले आहेत. निश्चितच अंकुश मामा त्यांचा सुद्धा विचार करतील आणि पुढील भावी आयुष्यामध्ये त्यांचा कसा उपयोग करून घ्यायचा हे आपल्या आमदारताई आणि महाले साहेबांना सांगण्याची गरज नाही. निश्चितच पुढील काळामध्ये साहेबांच्या हातून आणखी काही विशेष कार्य घडतील अशी आपण त्यांना शुभेच्छा देऊयात. आणि यानंतर मी कविता बनवली होती तुमच्यासाठी. 35 years you gave it all. 35 years you gave it all. Rising up roads, towers and halls. No more blueprints, no more plans. No more blueprints, no more plans. The tools are down, the site is still. You have earned this time to chill. No more deadlines, no more strain. No more deadline, no more strain. No pounding sun, no driving rain. Just quiet days and slow evenings. Your work has made its mark. Now the life begins with a brand new smile. Thank you. आमचे गायी सन्माननीय श्री दीपकरावजी चिंचोले यांच्या सेवापूर्तीचा हा समारंभ इथे संपन्न होत आहे. आपल्या सर्वांनी माहिती दिलेली आहे कुटुंबाविषयी, त्यांच्या कार्याविषयी. मी जास्तीचं काही सांगायची आता इथे गरज नाही. त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मी माझ्या कुटुंबाच्या वतीने व आम्ही जे सर्व व्याही आहोत त्यामध्ये
कैलास भाऊ असतील, दत्तात्रयजी असतील, इतर सर्वच असतील, सर्वांच्या वतीने त्यांना पुढील सेवानिवृत्त जीवन आनंदाने सुखाने जगण्याच्या शुभेच्छा देतो. आणि आतापर्यंत आपल्या सर्वांना सांगितलं गेलं की 7 जणांपैकी 6 जण नोकरीवर आहेत आणि एक चंदूभाऊ. आता एवढीच एक चंदूभाऊ घरी असल्यामुळे आम्हाला बोलायला ते सोबती होते. त्यात आता आणखी दीपकरावांची भर पडली असं आम्ही म्हणू. चंदूभाऊ घरी असल्यामुळे आम्ही नियमित संपर्क, जास्तीत जास्त संपर्क आमचा हा चंदूभाऊशी असायचा आणि असतो. अतिशय मनमिळावू स्वभावाची ही सर्व मंडळी आमच्या संपर्कात आली, आम्ही त्यांच्या संपर्कात आलो. आम्हाला खरंच याचा आनंद वाटतो की अशा एका कुटुंबाशी आम्ही निगडीत आहोत की ज्या कुटुंबाचा सर्व समाजाने आदर्श घ्यावा. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांच्या वतीने, आमच्या परिवाराच्या वतीने साहेबांना शुभेच्छा देतो. थांबतो. नुकताच यापूर्वी येवले सरांनी एक या ठिकाणी या समारंभाचा उल्लेख करताना म्हटलं होतं की आदरणीय चिंचोळे साहेबांचा खऱ्या अर्थानं नियत वयानुसार 31 ऑगस्ट रोजी त्यांची या ठिकाणी सेवापूर्ती झालेली आहे. परंतु 5 सप्टेंबर या शिक्षक दिनी या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करणं हा एक दुर्दैव सरकार योग आपण मी या ठिकाणी समजतो. आणि शब्दांनी तो जागा पकडून शब्दांनी ज्ञान वाढविणाऱ्या आणि तत्वातून मूल्य फुलविणाऱ्या सर्व शिक्षकांना आजच्या या शिक्षक दिनानिमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि योगायोगानं ज्यांनी मला घडवण्याचं कार्य केलेलं आहे असे आमचे आदरणीय कानडे सर या ठिकाणी या उपस्थित झालेले, त्यांनाही मी या ठिकाणी शिक्षक दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. आता या ठिकाणी या कुटुंबाबद्दल सर्व वक्त्यांनी त्यांचा जीवनपट या ठिकाणी अधोरेखित केलेला आहे. परंतु या संप्रदायाच्या माध्यमातून आलेला अनुभव मी या ठिकाणी कथन करणार आहे. अगदी 2002 पासून तर 2025पर्यंत या संप्रदायाच्या माध्यमातून या कुटुंबाशी माझा आणि माझ्या कुटुंबाचा या ठिकाणी संपर्क आला. खऱ्या अर्थानं एका खेडेगावामध्ये जन्मलेली ही मूर्ती म्हणेल मी या ठिकाणी की त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये एक मोटार मेकॅनिक ते आज उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग इथपर्यंतची मजल मारून म्हणजे आज आपण बघतोय समाजामध्ये की नोकरी करणं अगदी सहज आणि शक्य नाही आहे. परंतु या 35 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी निष्कलंकपणे आणि कोणत्याही प्रकारचा अडथळा न येता आपली सेवा या ठिकाणी पूर्ण केली. त्याबद्दल मी या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करेल, मनपूर्वक स्वागत करेल. बहुतेक त्यांनी सेवानिवृत्त होण्याच्या अगोदरच बरीचशी तीर्थक्षेत्रे त्यांनी केलेली आहेत. आणि परत आपल्यासारख्यावर प्रश्न पडतो की आपण सेवानिवृत्तीनंतर आता काय करायचं आहे, तर तोही प्रश्न त्यांच्या समोर नाही आहे. त्यांच्या रूपानं म्हणजे आता संप्रदायामध्ये ते वेगवेगळ्या पद्धतीनं कार्य करत आहेत, परंतु तो मार्गही त्यांना निवडायचं काम राहिलेलं नाही आहे. तो मार्ग त्यांनी अगोदरच निवडलेला आहे. आता या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये नक्कीच त्यांचं या ठिकाणी अगोदर तर भरीव होतंच, परंतु याहीपेक्षा जास्तीत जास्त भरीव कार्य त्यांच्या हातातून या संप्रदायाचं होणार आहे. चिंचोळे साहेब आता या सेवापूर्तीनंतर या रामानंदाचार्यजी महाराजांनी जो संप्रदाय या ठिकाणी स्थापन केलेला आहे त्या संप्रदायाचं सर्वोच्च पद आपल्या सेवेसाठी आपल्याला खुणावत आहे, तेव्हा त्याही पदासाठी आपल्याला मनपूर्वक मी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो. यानंतरच्या आपल्या सेवापूर्तीच्या नंतर आपल्या पुढील आयुष्यामध्ये आपल्याला आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो आणि आपल्या हातून रामानंदाचार्य संप्रदायाची तद्वतच या समाजाची उत्तम सेवा घडो आणि या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आपण अत्युच्च पदापर्यंत पोहोचू अशी मी माझ्या संप्रदायाच्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी जगद्गुरु श्रींच्या चरणी प्रार्थना करतो. आणि
आदरणीय चिंचोले साहेबांना आणि या सर्व परिवाराला या सेवाकृतीबद्दल या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो. दीपकराव चिंचोले तसंच आमच्या लताताई ह्या म्हणजे आमच्या भाऊजी जेवढे स्ट्रिक्ट, आमची ताई जेवढी बोलकी तेवढेच आमची भाऊजी स्ट्रिक्ट, परंतु अतिशय चांगल्या प्रकारे परिवार सांभाळण्याचं काम लताताईंनी केलं. म्हणजे जितकी जास्त भरभरून आमची लताताई बोलत असेल तेवढे शांतपणे भाऊजी ऐकून घेतात असं मला वाटते. कारण कार्याचा गौरव या ठिकाणी खूप झालेला आहे आणि परिवाराबद्दल सांगताना मला या ठिकाणी सांगावंसं असं वाटेल की जेव्हा दोघंही आमच्याकडे किंवा परिवारात कार्यक्रमात भेटण्याचा योग येतो त्यावेळेस भाऊजी फक्त 2 शब्द बोलतात आणि बाकी सर्व काम लताताईंनी आतापर्यंत सांभाळलेलं आहे. आणि यानंतरचा जो काही कार्यकाल असेल तर तो आमचे भाऊजी सांभाळतील अशी मला आशा आहे. या ठिकाणी मला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते. खरं तर इंजिनियरची मुलं इंजिनियर होतात, डॉक्टरांची मुलं डॉक्टर होतात असं प्रत्येक परिवारात उदाहरण दिसतं. पण या परिवारात असं सांगावंसं वाटेल की आमचे दाजी फार मोठे इंजिनियर होते, अभियंता झाले शासकीय, आणि त्यांच्या मुलांना त्यांनी कधी मला असं वाटते की प्रेशर टाकलं नसेल. कारण ते दोघंही डॉक्टर आहेत, सुनाही डॉक्टर आहेत आणि हे फार कमी उदाहरण आहे. हे या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटते की परिवारात शांतता जर का म्हणजे सगळ्यांच्या मनाचं होत असेल त्या ठिकाणी निश्चितच आनंद या ठिकाणी होतो. अध्यात्मातून हा परिवार समोर आलेला आहे, त्यामुळे निश्चितच आमचे भाऊजी यापुढे सुद्धा अध्यात्माच्या मार्गाने पुढे जातील ही अपेक्षा या ठिकाणी सर्वांच्या वतीनं व्यक्त करते. आमच्या राजर्षी शाहू परिवारातर्फे म्हणजे सांगण्यासारखं खूप काही आहे, पण वेळेचा अभाव आणि अजून मान्यवर मंडळी या ठिकाणी बोलत आहेत, तर मी थोडक्यात या ठिकाणी दाजींना आमच्या या ठिकाणी सेवापूर्तीच्या शुभेच्छा देते. कार्य हे कधीही संपत नाही आणि पुढेही असंच कार्य त्यांच्या मनासारखं ते करत राहतील, त्यांचे छंद जोपासतील या ठिकाणी या शुभेच्छा देते आणि थांबते. भाऊ असतील, त्यांच्या सगळ्या सूचना असतील, त्यांच्या साहेबांच्या मोठ्या बहिणी असतील, त्यांच्या पत्नी असतील, आदरणीय लताताई किंवा हे सगळा जो परिवार आहे हा अत्यंत आनंदी समाधानी आहे. आणि खऱ्या अर्थानं त्यांनी एक चांगला असे संस्कार त्यांनी त्यांच्या या जीवनामध्ये घालून दिलेले आहेत. आणि रस्त्याच्या बाबतीत काळे साहेबांनी सांगितलं की जवळपास अतिशय महत्त्वाच्या अशा शेतकऱ्यांच्या जीवनातला जो प्रश्न आहे पांढरण रस्त्याचा, तो सोडवण्यासाठी आमदार श्वेताताई माले यांनी केवळ मतदारसंघामध्येच नाही, जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये एक उल्लेखनीय असं काम शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये एक निर्माण केलेलं आहे. मी आमदार असताना बुलढाणा डिव्हिजनला ते होते. एक धडपड करणारं व्यक्तिमत्व आणि कधीही नाही म्हणत नव्हते, पण ते नाकाच्या सरळ रेषेत चालण्याचा प्रयत्न करत होते. पण आमदार लोकांनी चालू देत नसतात, थोडंफार वाकडं तिकडे करायला लावतच असतात. अनेक कामांच्या माध्यमातून त्यांचा संपर्क आला. आज ते 58 वर्षाचे सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त होत आहेत. पण त्यांच्याकडे पाहिल्यानंतर ते जरी रिटायर्ड होत असले तरी टायर्ड अजून झाले असं मला वाटत नाही. ही सेकंड इनिंग त्यांची सुरू करायची आहे. एक उत्साही व्यक्तिमत्व आणि बुलढाण्यापासून तर मंत्रालयापर्यंत जाणे, कामांचा पाठपुरावा करणे, अडीअडचणी मांडणे हा त्यांचा स्वभाव. आणि BNC खातं म्हटलं म्हणजे गावच्या सरपंचापासून तर आमदार, खासदार, मंत्र्यापर्यंत किती फोन असतात हे जावे त्याच्या वैश्य कळे तेव्हा. आणि हा सगळा ताणतणाव डोक्यामध्ये घेऊन सुद्धा कामं करणं, अधिकारी वर्गामध्ये विशेषतः BNC जिल्हा परिषदच्या बांधकाम विभागामध्ये हा फार मोठा एक काय म्हणता कसरतीचा कार्यक्रम असतो. इकडे नियम, इकडे लोकप्रतिनिधी, त्यात जनता, रस्ते, शेतरस्ते, ODR, MDR, स्टेट हायवे, नॅशनल हायवे, त्यात छोटी मोठे मेंटेनन्सचे कामं,
हा सगळा जो विषय आहे हा विषय इतका किचकट असतो की कामं पहिले करण्याचा विषय असतो, मग ते मंजूर करायचा असतो, मंजूर झाल्यावर टेंडरचा येतो, टेंडर झाल्यावर ते कोण्या ठेकेदाराला द्यायचं, कोणाचा फोन आला त्याच्यासाठी डोकं लावा. म्हणजे ही जी एक अधिकारी वर्गात BNCमध्ये जी कसरत असते ती आम्ही जवळून पाहिलेली आहे. आणि एवढ्या सगळ्या याच्यामध्ये सुद्धा त्यांनी नरेंद्र महाराजांसारखा जिओवर जिने दो, जगा आणि जगू द्या हा मंत्रही त्यांनी आपल्या जीवनामध्ये ठेवला. धार्मिकता, आध्यात्मिकता सुद्धा त्यांनी बाळगली आणि त्या माध्यमातून सुद्धा नोकरी आणि आध्यात्मिकता याचा सांगड घालण्याचा एक प्रयत्न त्यांनी केला. त्यांची त्या कार्यक्रमातली मी धावपळ जेव्हा पाहिली तेव्हा एक त्यागी प्रवृत्तीप्रमाणे त्या नरेंद्र महाराजांच्या कार्यक्रमात ते धावत पळत होते, प्रत्येक गोष्ट बारीक चिरीक करण्याचं काम करत होते. आणि म्हणून वडील पोलीस, ते इंजिनियर आणि मुलं डॉक्टर, सुना डॉक्टर, म्हणजे हा प्रवास पाहिला आपण तर ही पिढी स्टेप बाय स्टेप बदलत गेली आणि समाजामध्ये लोकोपयोगी सेवा देण्याच्याच मार्गाला वडील पोलिसांच्या माध्यमातून समाजाला सेवा दिली, यांनी BNCच्या माध्यमातून सेवा दिली. आज मुलंही सुनाई डॉक्टर म्हणून या ठिकाणी आरोग्याची लोकांची काळजी घेत आहेत. खरोखर एका जीवनामध्ये मनुष्य म्हणतात की किती जगला वगैरे, याच्यापेक्षा तो कसा जगला याला जीवनात जे महत्त्व असते, एक समाधानी आयुष्य हे परिवार या ठिकाणी यांनी जगले आहे. आणि भविष्य जे आहे 58 वर्षानंतरचं त्यांचं आता उर्वरित आयुष्य निश्चितपणे ते त्यांचा अनुभव आणि त्यांची जी वृत्ती आहे याची सांगड घालून ते समाजाला आणखी सशक्त आणि सुदृढ करणारेच कार्यक्रम ते याच्यानंतर करतील अशा प्रकारची शुभेच्छा देतो. आणि त्यांच्या हातून समाजाची चांगली सेवा घडो आणि एक चांगल्या प्रकारचा समाज घडो अशा प्रकारच्या शुभेच्छा या ठिकाणी देतो. आणि कधीही कुठल्याही प्रकारची मदत जर त्यांना माझी लागली तर तन्मन धनाने मदत करण्याचं अभिवचन देतो. आणि इच्छा असली तर भाजपमध्ये प्रवेश घेऊन राजकारणातही या हे या ठिकाणी जिल्हाध्यक्ष ऑफर देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय समाजशील व्यक्तिमत्व आहे. भोकर गावचे ते राहणारे आहेत आणि अतिशय समाजशील असं व्यक्तिमत्व त्या पंचक्रोशीमध्ये आहे. त्याचा सत्कार या ठिकाणी संपूर्ण होईल. मी लगेच त्यांना विनंती करेन की त्यांनी आपलं मनोगतही या ठिकाणी व्यक्त करावं. सफर की शुरुआत करते हैं वही मंजिल को भी पार करते हैं. एक बार सही रास्ते पे चलने की कोशिश करो, अच्छे लोगों के रास्ते भी इंतजार करते हैं. खऱ्या अर्थानं एक चांगलं आदर्श व्यक्तिमत्व म्हणून साहेबांकडे खऱ्या अर्थानं पाहिलं जातं. चिखली उपविभागीय अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं. शिवसेना व साहेबाचं एक आगळं आणि वेगळं नातं राहिलं. आम्ही साहेब कायम त्या ठिकाणी सन्माननीय आमदार साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी आमदार साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी विराजमान व्हायचंय. साहेब आमचे BNCवर उपविभागीय कार्यालयावर नेहमी सातत्याने ठिकाणी व्हायचे, परंतु साहेब ज्या दिवसापासून आले तर त्या दिवसापासून खऱ्या अर्थानं आमच्या आंदोलन त्या ठिकाणी बंद झाले. एखादा जर फोन आम्ही त्यांना केला तर त्याचा फॉलोअप घेण्याचं काम, त्यांचं मार्गदर्शन करण्याचं काम सातत्याने त्यांनी त्या ठिकाणी पूर्णत्वास नेलं. विकासाचा दृष्टिकोन ठेवला. राजेंनी सांगितल्याप्रमाणे चिखली, बुलढाणा असेल आणि मुंबई असेल, विकासाचा दृष्टिकोन सातत्याने ज्या ज्या ठिकाणी त्यांनी सेवा दिली त्या त्या ठिकाणी केला. परंतु या ठिकाणी तुपकर साहेब मला सांगावंच वाटेल कि जिंदगी किसी की अमानत नहीं होती, यदि वो अमानत हो तो कभी क़यामत नहीं होती. चिंचोले साहेब से जरा दोस्ती संभाल कर करना, इनकी दोस्ती की कैद में कभी जमानत नहीं होती. कारण मैत्रीपूर्ण नातं टिकवण्याचं काम सातत्याने त्या ठिकाणी करतात. तसे आमचे तुपकर साहेब रात्री 2-2 वाजता 1-1 वाजता मी त्यांच्याकडून मुके जनावर त्या ठिकाणी त्यांची सुद्धा उपचार व सेवा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करून घेतला. म्हणजे असे जे सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोक आहेत. मी माझ्याकडे गणपती मंदिराची स्थापना केली. माझ्याकडे सुद्धा जवळपास
50-60 दिंड्या त्या ठिकाणी येतात. दरवर्षी स्वामीजीचा कार्यक्रम असतो. परंतु महाराजांची जी काही चिखलीमध्ये एक मोठा भव्यदिव्य कार्यक्रम झाला, त्यामध्ये सामाजिक क्षेत्रात अधिकारी राहून धार्मिक क्षेत्रामध्ये एक चांगली पद्धतीनं काम त्या ठिकाणी करायचं, दिशा द्यायची व परिवारासोबत समाज सुद्धा सुधारला पाहिजे ती भावना सातत्याने या परिवाराची राहिली. चिंचोले परिवार चिखली तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये सामाजिक असेल, धार्मिक असेल, राजकीय असेल, त्या ठिकाणी मदत करणारा परिवार, त्यातलं हे व्यक्तिमत्व ज्या पद्धतीने आज सेवानिवृत्त होतंय. आता राजांनी सांगितलं तुम्हाला त्यांच्या पक्षात द्या, मी काही माझ्या पक्षात दे म्हणलं, कारण आमचा पक्ष कुठला शिल्लक गेलं, सत्ता गेली, आमच्याकडे काय नाही. परंतु तिकडं जर काही साहेब तुम्हाला मिळालं नाही, आमच्याकडं तुम्हाला सगळं काही मिळालं, एवढं त्या ठिकाणी सांगतो. थांबून धन्यवाद. पूजन पहिल्या पंक्तीत केलं पाहिजे. शेवटी भाषणाची वेळ आली तर आपले मुद्दे आधीच्या वक्त्यांनी बोलून झालेले असतात. शेवटच्या पंक्तीत बऱ्याच वेळा चांगले आयटम संपलेले असतात. हरकत नाही, मला काही जास्त बोलायचं नाही, मी व्हेटरनरी डॉक्टर आहे. तसंही आमच्या पेशंटशी काही आम्हाला बोलता येत नाही आणि लग्न झालेलं असल्यामुळे घरी काही बोलण्याचा चान्स नाही. त्याच्यामुळे मला बोलण्याची जास्त सवय नाही. बोलायची सोय नाही म्हणजे बघा, नरेश भाऊने स्वतःची आपबीती सांगितली. सुनबाईंनी ज्यावेळेस थोडीशी डॉक्युमेंटरी टाईप असेल त्याचं संचालन केलं, तर मला वाटलं त्या मुलगी आहे त्यांच्या, परंतु त्यांनी खरोखर सुनबाई असून मुलीचा रोल निभावला. आणि त्यांनी असं सांगितलं की सेवापूर्ती किंवा सेवानिवृत्ती म्हणजे शेवट नाही, तरी नवीन आयुष्याची सुरुवात आहे. काळे साहेबांनी सुद्धा सांगितलं की ज्यावेळेस ते कार्यरत होते त्यावेळेस त्यांना कधी वेळ मिळाला नाही, काळ मिळाला नाही. त्याच्यामुळं बऱ्याच वेळा सेवानिवृत्त झालेल्या माणसाला काही सूचना करू नये किंवा कराव्यात असं आधीच्याही वक्त्यांनी सांगितलं. परंतु थोड्याफार सूचना आणि शुभेच्छा ह्या दिल्याच पाहिजे, औपचारिकरित्या का होईना. दीपकरावांना आतापर्यंत कधी निवांत वेळ, एकांत मिळाला नाही. सगळं आयुष्य त्यांचं धडपडीत गेलं आणि ही नवीन आयुष्याची सुरुवात विजयराजजीनं सुद्धा सांगितली की सेकंड इनिंग आहे. त्यांच्या मुलांनी सुनांनी एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी ठेवला आणि त्यांनी आता एकच करावं की यांनी खरोखर जन्मभर धडपड केली, एकमेकाला काही वेळ देऊ शकले नाही, तर निदान यांचं 15 दिवसाचं सेकंड हनीमून पॅकेज यांना द्यावं. कारण यांचं सगळं आयुष्य तुम्हाला घडवण्यात गेलं, तुमचं सगळं संगोपन करण्यात गेलं आणि स्वतःची नोकरी करण्यात गेलं. तर इथून पुढे त्यांना स्वतः दोघांनाही एकमेकासाठी जगण्यासाठी काही अवकाश त्यांना द्यावा. आणि दीपकरावांनाही मी आता थोडंसं आवाहन असं करेन की कितीही मुलं लाडके असले, कितीही मुली लाडक्या असल्या, कितीही सुना लाडक्या असल्या, तरीही आता सेवानिवृत्त होईपर्यंत तुम्ही घरात फार कमी होता. आता घरात जर जास्त राहिला आणि जास्त लुडबुड त्यांच्या संसारात केलं तर ते त्यांना चालणार नाही. त्याच्यामुळं जर तुमचा मान सन्मान जसा आतापर्यंत होता याच्यापेक्षाही चांगला राहायचा असेल तर तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता, त्या पद्धतीनं थोडंसं अलिप्त धोरण स्वीकारा. आणि मुलांना आता तुम्ही त्यांच्या पायावर उभं केलं, चांगलं शिकवलं, तुमची नैतिक जबाबदारी पार पाडली. आता त्यांच्या संसारात काही जास्त लुडबुड करू नका. तेही सुखी राहतील, तुम्हीही सुखी राहा. खरं म्हणजे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी इतकं बोलून झालंय की परत काही बोलण्यासारखं राहिलेलं नाही. त्यामुळं मी माझं भाषण, मी व्हेटरनरी डॉक्टर आहे सांगितलं तू, पण जास्त बोललो तर कदाचित व्हेटरनरी डोस होईल. त्याच्यामुळे व्हेटरनरी डोस न होऊ देता थांबणं मी माझं कर्तव्य समजतो. आणि मराठा सेवा संघाच्या वतीनं दीपकराव आणि लता वहिनी यांना उर्वरित आयुष्य खरोखर सुख समाधानाचं जावो आणि त्यांनी एकमेकासाठी खरोखर इथून पुढं चांगल्या पद्धतीने एकमेकाला जीव लावावा. आतापर्यंत त्यांना निवांत वेळ, एकांत मिळाला नाही, तर ही जी कमी राहिलेली आहे तो बॅकलॉग त्यांनी भरून काढावा अशा शुभेच्छा देतो.
हे कुटुंब इतकं धार्मिक आहे हे मला आज माहिती झालं. खरं म्हणजे मी मराठा सेवा संघात असतो, आम्ही पुष्पगुच्छ वगैरे देत नाही, पुस्तकं भेट देतो, लग्न समारंभ असो, वाढदिवस असो, निरोप समारंभ असो. आणि मी जे पुस्तक त्यांना भेट देण्यासाठी आणलं ते त्या आजच्या कार्यक्रमाला किंवा त्यांच्या फॅमिलीला मॅच होईल की नाही मला माहीत नाही. प्रख्यात्र्यांचं एक नाटक येऊन गेलेलं आहे, बुवा तिथे बाया, आणि त्याच विषयावर श्याम मानवांनी सुद्धा एक नाटक लिहिले, एक व्याख्यान दिलेलं आणि एक पुस्तिका लिहिलेली आहे, बुवा तिथे बाया. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. आपण असं म्हणतो की माणसानं धार्मिक असावं, श्रद्धावान असावं, परंतु अंधश्रद्धा असू नये. तर त्याच आणि संविधानानं सुद्धा असं म्हटलंय की त्याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आपण समाजाचा रुजवला पाहिजे. कदाचित हे पुस्तक आता त्यांना द्यावे की नाही हा मला प्रश्न आहे, परंतु नाण्याच्या दोन बाजू असतात. तर आपण सर्व कुटुंबानं हे पुस्तक आवर्जून वाचावं आणि नाण्याला काही दुसरी बाजू आहे का ती सुद्धा समजून घ्यावी ही एक विनंती करेन. आणि यापुढील आयुष्यासाठी आपल्याला शुभेच्छा देतो, जिजाऊचरणी प्रार्थना करतो आणि माझं लांबून आलेलं भाषण या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी लहानपणापासून त्यांना पाहतो, म्हणजे माझ्या समाजकारण राजकारणाच्या सुरुवातीपासून मी त्यांना पाहतो. अत्यंत चांगल्या प्रकारे प्रभावीपणे काम करणारा कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची नोंद आमच्या सगळ्यांच्या दप्तरी त्या ठिकाणी त्यांची निश्चितच त्या ठिकाणी आहे. आणि निश्चितच जर कोणी एखादा व्यक्ती आला असेल, मग त्यांनी आता BNCचं डेप्युटी इंजिनियर म्हणून काम केलं, अगोदर शाखा अभियंता सुद्धा बुलढाणा ठिकाणी होते, चिखलीसारख्या ठिकाणी त्या ठिकाणी होते. आणि निश्चितच की एखादा ग्रामीण भागातला किंवा कुणी एखादा माणूस आला असेल, सरपंच आला असेल, ग्रामपंचायत सदस्य आला असेल किंवा एखादा सर्वसामान्य व्यक्ती आला असेल आणि त्यांनी जर सांगितलं असेल की अशा अशा पद्धतीने आमच्या समस्या आहे, तर ते सातत्याने सोडवण्याचं काम प्रामाणिकपणे त्यांनी लगेच त्या ठिकाणी करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली. नाहीतर मग अधिकारी, एकदा माणूस अधिकारी झाला की मग त्यांना मग आपले लोकच परके वाटायला त्या ठिकाणी लागतात. परंतु ज्या समाजातनं आपण मोठं झालो त्या समाजासाठी आपलं काही देणं लागतं, या भूमिकेतनं काम करणारे व्यक्ती हे खरे व्यक्ती त्या ठिकाणी असतात. आणि त्यामध्ये आदरणीय चिंचोले साहेबांचा या ठिकाणी त्यामध्ये त्यांचा समावेश त्या ठिकाणी होतो. तुपकर साहेबांनी सांगितलं की आता तुम्ही दुसरं किंवा अलिप्त जीवन जगा, काही 15 दिवसाचं काहीतरी सांगितलं वाटतं तुम्ही, आता किती दिवसाचं 15 दिवसाचं कायमचं सांगितलं. परत हनीमून, हा बरोबर, त्यांचा हनीमून पिरियड, सेकंड हनीमून पिरियड 15 दिवसाचा झाल्यानंतर निश्चितच संदीप दादा आहे, आम्ही आहे, चिंचोल साहेब काही अडचण नाही आता, म्हणजे आमच्याकडे जागा खालीच आहे नाही. चिंचोले साहेब आमच्याकडे आहे म्हटलं, आमचं संदीप दादाचा पक्ष आहे, आमचा पक्ष आहे, समजले कुठे आमच्याकडे ऑफर आहे तुम्हाला, काही अडचण नाही, जास्त काही एकांत राहण्याची गरज नाही. निश्चितच तुमच्या म्हणजे ज्यावेळेस आपलं हे होतं, म्हणजे तुमची पहिली इनिंग आज या ठिकाणी झाली, परंतु दुसऱ्या इनिंगची सुरुवात खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी झालं. अशा प्रकारे मानणाऱ्यापैकी मी या ठिकाणी आहे. निश्चितच आपल्या आयुष्याला सुद्धा मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. संत गजाननच्या चरणी सुद्धा आपलं निरोगी आणि दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा या ठिकाणी देतो. माझी 2 शब्द संपवतो. खूप खूप शुभेच्छा देतो. नरेंद्र महाराजांच्या संदर्भातलं त्यांचं आध्यात्मिक कार्य असेल, प्रशासकीय सेवेतलं त्यांचं कार्य असेल, अनेक जणांनी सांगितलं की या प्रशासकीय सेवेमध्ये राजकीय लोक असतील, इतर कार्यकर्ते असतील, अधिकारी असतील, याचा समन्वय साधून प्रचंड प्रेशरमध्ये ते ज्या पोस्टवर होते त्या पोस्टवर प्रचंड प्रेशरमध्ये काम करावं लागतं. परंतु त्यांनी ते लीलया सांभाळलं, आपल्या कामाला सगळ्यांना, सोबतच्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. कुटुंब फार चांगल्या पद्धतीनं त्यांनी घडवलं. मुलं असतील, सुना असतील, हा संपूर्ण जो परिवार आहे, चिंचोले परिवाराच्या परिघातले इतर जे परिवार आहेत त्या सगळ्या परिवाराला त्यांनी फुलवण्याचं आणि वाढवण्याचं त्यांनी काम केलं. त्यांच्या पाठीमागं आमच्या लताताईंनी एक सशक्त, सक्षम अशी साथ त्यांना दिली. त्याच्यामुळं निश्चितपणे त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी ही जी सेकंड इनिंग म्हणतो आपण सगळी, म्हणजे त्यांच्याकडं त्या दोघाही नवरा बायकोकडं पाहिल्यावर अभि तो मैं जवान हूँ अशीच भावना सगळ्यांची आहे. आणि तुपकर साहेब म्हटलं ते काही अर्थी खरं असेल तर ते माझ्या बाबतीत तरी खरं नाही, कारण घरी आम्ही सोबत असतो आणि ऑफिसलाही मालती आणि मी सोबतच असतो, त्याच्यामुळं तो काही विषय नाही.
परंतु पुढच्या त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी हे जे त्यांचं सामाजिक आध्यात्मिक कार्य आहे ते वाढवावं. नंदूभाऊ आधी बोलले की विजयराज शिंदेंनी म्हटलं आमच्याकडे या, नंदूभाऊंनी तुम्हाला आमच्याकडे ऑफर दिली, नरेश भाऊंनी पण ऑफर दिली, पण मला म्हणणं आहे साहेब तुम्ही इतक्या टेन्शनमध्ये आणि इतक्या अडचणीमध्ये हे प्रशासकीय सेवा सांभाळली, हे राजकारण म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त भानगडीचं काम आहे. त्याच्यामुळे तुम्ही इकडं न येता जे चांगल्या पद्धतीनं तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये सामाजिक काम असेल, इतर जे आपल्या समाजामध्ये वेगवेगळ्या घटकासाठी आपण उपक्रम राबवतो त्यामध्ये तुमचं जे योगदान देणं शक्य असेल ते येणाऱ्या काळामध्ये द्यावं. तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी, तुमच्या निरोगी दीर्घायुष्यासाठी तुम्हाला आणि लताताईंना या प्रसंगी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय डॉक्टर चिंचोले साहेब, रिटायर झालेले आहेत आमचे काळेबागे साहेब या विभागातून, आदरणीय काळबागे साहेब, सन्माननीय एक्झिक्युटिव्ह इंजिनियर काळे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सर्व शेळके साहेब, सर्व मित्रमंडळी आणि उपस्थित सर्व बांधवांनो आणि भगिनींनो माता. खरं म्हणजे कुठल्याही नोकरीमध्ये काम करत असताना, सेवा देत असताना एक दिवस हा निवृत्तीचा त्या ठिकाणी येत असतो आणि खऱ्या अर्थानं या नोकरीच्या काळामध्ये कामाचा व्याप, वेगवेगळ्या ठिकाणी होत असलेलं त्यांचं स्थलांतर, याच्यामध्ये निश्चितच काही कौटुंबिक त्यांच्या जे काही समस्या असतात, कौटुंबिक प्रॉब्लेम असतात, त्याकडे दुर्लक्ष त्या ठिकाणी निश्चित होतं. पण नोकरी करत असताना सुद्धा प्रत्येकाची अपेक्षा किंवा इच्छा असते की आपला शेवट गोड झाला पाहिजे, नोकरी सुखा समाधानानं त्या ठिकाणी रिटायरमेंट आपल्याला मिळाली पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक माणूस आपल्या नोकरीमध्ये या क्षणासाठी काळजीपूर्वक काम करण्याचा प्रयत्न करतो. चिंचोले साहेबाचा आणि माझा परिचय तसा फार जुना आहे. या जिल्ह्यामध्ये ते सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये सेवा करत असताना मी कधी आमदार म्हणून, कधी खासदार म्हणून अनेक आमची कामं सुद्धा त्यांच्याकडे असायची आणि वेळोवेळी कधी फोनवर, कधी प्रत्यक्ष भेटून, बैठकीत, मिटिंगमध्ये चर्चा होऊन ते कामं करण्याच्या संदर्भात आमच्याही सूचना राहायच्या. तेही आमची कामं तत्परतेनं मार्गी लावण्यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी करत असायचे. आज त्यांचा सेवानिवृत्तीचा हा दिवस या ठिकाणी होत असताना खरोखर त्यांच्या मनामध्ये सुद्धा म्हणजे 58 वर्ष झालं म्हणजे मनुष्य काही म्हातारा होत नसतो. आता मी आरोग्याचाच मंत्री आहे आणि आपल्या देशाचं सरासरी आयुष्यमान हे आता जवळपास 67 वर्षाच्या वर गेलेले, कमीत कमी म्हणजे ॲव्हरेज आहे. तसं आता 80, 90, 100 पर्यंत सुद्धा आयुष्यमान माणसाचं त्या ठिकाणी आहे. कारण की आरोग्य क्षेत्रामध्ये वेगवेगळी संशोधनं, वेगवेगळे उपचाराच्या पद्धती, वेगवेगळ्या अवयवासाठी जरी म्हटलं तरी चालेल की त्या ठिकाणी स्पेशालिस्ट डॉक्टर, ह्या सगळ्या सोयी आता पूर्वीच्या काळामध्ये ज्या नव्हत्या त्या आता आपल्या संपूर्ण देशात गावागावापर्यंत आपल्या बुलढाण्यासारख्या शहरामध्ये मेडिकल हब या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की सर्व प्रकारच्या आजारावर चांगल्या पद्धतीनं उपचार या ठिकाणी होतात. आणि म्हणून 58 वर्ष म्हणजे मला वाटते त्यांचा मध्यंतर त्या ठिकाणी अजून अनेक कामं त्यांच्या आयुष्यात चिंचोले साहेबांना नक्की पुढे करायचे आहे. नोकरीच्या धावपळीमध्ये काही कामं हातची करायची राहून गेली असतील, निश्चित ते करण्याची संधी सुद्धा त्यांना या पुढच्या काळामध्ये आहे. पण मला वाटते की बऱ्याचदा असा अनुभव होते की 58 वर्षात रिटायरमेंट झालं की काही लोकांचा असा समज असतो की आता आपण रिटायर झालो, आपण आता फक्त आराम करायचा. मला वाटते माणसाने कार्यरत राहिलं तर आयुष्य नक्की वाढतं. आणि मला वाटते चिंचोले साहेब हे स्वस्त बसणारा ते नाही, मी त्यांना तसं फार जोडून ओळखतो. आणि म्हणून त्यांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या ठिकाणी त्यांना समाजसेवेसाठी असेल, सामाजिक कार्यक्रम असतील, धार्मिक कार्यक्रम असतील किंवा इतरही त्यांना पुढे आणखी चांगल्या संधी आता आपण पाहतो वेगवेगळ्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर सुद्धा काम करण्याची संधी अनेक ठिकाणी उपलब्ध होऊ शकते आणि ते करत राहते. पण आज आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि आजच्या दिवसामध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं इतका वेळ झाल्यानंतरही उपस्थिती म्हणजे त्यांनी जो लोकसंग्रह त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून, समाजकार्यातून जमा केलेला आहे त्याची पावती आहे म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही.
आणि म्हणून आज आपण सर्वजण त्यांच्या निवृत्तीनंतरच्या सगळ्या पुढच्या भावी वाटचालीला शुभेच्छा देण्यासाठी, त्यांच्या मनातल्या ज्या काही इच्छा अपेक्षा अपूर्ण राहिल्या असतील त्या पूर्ण होण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहात. मी सुद्धा आपल्या सर्वांच्या वतीनं, आपला म्हणजे जे या ठिकाणी माईकवर बोलू शकत नाही अशा सर्वांच्या वतीनं मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो की भावी काळामध्ये त्यांच्या हातून अनेक चांगली कामं घडत राहून त्यांची काही अपेक्षा असतील त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण हो अशी या जगदंबेचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. फुलावलं आयुष्याचा रोप, कष्टांनी फुलावलं आयुष्याचा रोप, आज लागतो त्यांच्या कार्याचा तो थोप, आज लागतो त्यांच्या कार्याचा तो थोप. पहा, लग्नाला 37 वर्ष झाले. 1986 पर्यंत हे माझं पूर्ण शिक्षण झालं. आता शिक्षण काही खूप फार मोठं नाही आहे, अगदी 10वा वर्ग म्हणजे SSC. आणि बघा त्या शिक्षणानंतर मग 1987 मध्ये अगदी कमी वयामध्ये लग्न झालं. आणि लग्न झाल्यानंतर अगदी जेव्हा त्या लग्न जुळण्याकरता, कारण मला अगोदरचे वक्ते जे बोलले त्यांनी सांगितलं की हे अगदी आंबोरे घराण्याशी यांचं जुनच नातं आहे, कारण मला आता घरी सून दिलेलं आहे. आणि त्या ठिकाणी ते लग्न जमवण्याकरता माझे मामा स्वर्गीय गुंडाजी पाटील आणि माझे भाऊ प्राचार्य दामोदरजी आंबोरे यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले आणि ते त्या ठिकाणी माझं लग्न जुळलं. आणि लग्न जुळल्यानंतर काही कुठला संघर्ष माहीत नव्हता, कुठलं काय कशी तडजोड करावी ती सुद्धा माहीत नव्हती. पण अगदी त्या ठिकाणी एक मनाने ठरवलं की नाही, आपण हा जो संसार, आता संसार तर आपल्याला प्रपंच करायचा आहे, पण हा प्रपंच अगदी खुल्ला पाहिजे. बघा, वय होतं फक्त 17-18 वर्ष वय असेल माझं. कारण जेव्हा मनुष्य प्राणी हा जन्माला येतो तर बघा त्यानं काहीतरी करायचं असतं. त्या ठिकाणी समाजकार्य असेल, पितृऋण असेल, मातृऋण असेल, सर्व गुणातून त्यानं मुक्त व्हायचं असतं. ही समज मला एक अध्यात्माची ओढ अगदी बालपणापासूनच होती. आणि त्या ठिकाणी म्हणजे हा जो संसाराचा हा जो प्रवास सुरू झाला, तर हा प्रवास सुरू होत असताना त्या ठिकाणी सांगितलं बऱ्याच म्हणजे त्यांच्या ऑफिसचे साहेब असतील सर्वांनी सांगितलं यांचं शिक्षण काही असं फारसं नव्हतं. त्या ठिकाणी ITI म्हणून एक मेकॅनिकलचा कोर्स त्यांनी केला. तर स्वर्गीय वसंतरावजी आंबोरे तर ते माझे भाऊ, तर त्यांनी त्यांना सर्व्हिस म्हणजे त्या सर्व्हिसवरती जॉईन झाले. आणि त्यानंतर आम्ही असंच दोघं एक दिवस असं बसलो आणि म्हटलं काय हो कसं काय तुमचं शिक्षण वगैरे, असं त्यांना प्रश्न विचारला मी. ते म्हणे काय आहे म्हणे मेकॅनिकल वगैरे. आणि त्यावेळेस त्यांना म्हटलं आपले स्वप्न पूर्ण होणार नाही, कारण या म्हणजे छोट्याशा सर्व्हिसमध्ये कारण स्वप्न साकारच होणार नाहीत आपले. तर त्या ठिकाणी मला त्यांनी सांगितलं की मी RTOची परीक्षा देतो. मग यांनी साहेबांनी 3 वर्ष म्हणजे 3दा त्यांनी RTOची परीक्षा दिली, पण त्या ठिकाणी त्यांना यश नाही आलं. पण तरी आमच्या दोघांचा जो स्वभाव अगदी काय म्हणते त्याला नकारात्मक कधीच बोलत नाही आम्ही, कारण पॉझिटिव्ह थिंकिंग जी आहे ती नेहमी आम्ही बोलत राहतो दोघं एकमेकांसोबत. मग त्यांना म्हटलं अजिबात हे होऊन जायचं नाही. परत तुमचं शिक्षण काय आहे पुढे, म्हणे आहे म्हणजे सिव्हिल इंजिनियर वगैरे सांगितलं आमच्या शेळके साहेबांनी. तर त्यावेळेस ते एवढं काही विशेष नाही म्हणे. म्हणलं काही असू द्या, पण एक गजानन महाराज, संत शेगावचे गजानन महाराज, त्यांच्यावर माझी एवढी श्रद्धा आहे की अक्षरशः लग्न लागताना माझ्या हातामध्ये माझे गजानन महाराज होते. 7 फेरे जेव्हा झाले तेव्हाच त्या गजानन महाराजांना मी त्या देवघरामध्ये माझ्या बाबाच्या ठेवलं. तर हे कधीच माझ्या या प्रपंचामध्ये आणि माझ्या परमार्थिक कार्यामध्ये मला कशाची कमी पडू देणार नाही असा त्यांना मी शब्द दिला. ते म्हणे मग काय म्हणते तू, काय करायचं? म्हटलं राजीनामा द्यायचा मेकॅनिकल नोकरीचा. म्हणे हा राजीनामा द्यायचा, कारण आमचे बाबा पोलीस डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळे खूप कडक होते स्वभावाचे आणि म्हणजे कडकपणा असा त्याच्यामध्ये होता, खूप भीत होतो आम्ही त्यांना. ते म्हणे नाही बाबा. मी म्हटलं मी सांगते बाबांना. मग ते म्हणे बघ म्हणे सोडायचं ना म्हणे, आपण शेगावला जाऊ म्हणे. 2 जण शेगावला गेलो. पण म्हटलं बघा साहेब, हे करत असताना आपण तुमच्याही आईबाबांना सांगायचं नाही आणि माझ्याही आईबाबांना सांगायचं नाही, नातेवाईकांना कुठं शब्द काढायचं नाही, फक्त आपल्या दोघांमध्येच ही गोष्ट राहिली पाहिजे. मग त्यावेळेस ते म्हणाले हो. शेगावला गेलो, त्या ठिकाणी दर्शन घेतलं गजानन महाराजांचं, प्रसाद घेतला आणि जी परमानंट नोकरी होती सर्व्हिस, तर त्या सर्व्हिसचा आम्ही 1988 मध्ये त्या ठिकाणी राजीनामा आम्ही देऊन टाकला 1989 मध्ये. आणि नंतर मग आमचे जे वसंतराव आंबोरे यांचे मित्र होते
पाटबंधारे विभागमध्ये इरले साहेब म्हणून, तर त्या ठिकाणी मी त्यांना त्यांच्याकडे जायला लावलं आणि त्या ठिकाणी म्हणजे तळेकर साहेब होते तेव्हा PNC ऑफिसमध्ये, तर त्या ठिकाणी त्यांना अगदी कमी वेतनवर ती PNC ऑफिसमध्ये त्यांना सर्व्हिस लागली. सर्व्हिस लागल्यानंतर आमचा जो खडतर प्रवास 1990 ते 1995 पर्यंत हा प्रवास एवढा खडतर गेला. पण ते करत असताना मी म्हणजे अगदी काय म्हणता येईल त्याला, अगदी खांद्याला खांदा लावून सोबतच आहे नेहमी करतात. पण सकारात्मक जी भूमिका आमच्या दोघांमध्ये, कारण त्या ठिकाणी माझे दीर तेव्हा लहान होते, ते मला म्हणायचे अगं मला पगार खूप कमी आहे, या मुलांना तू म्हणजे नंतर आपण त्यांना काहीतरी देऊ. माझा एक शब्द होता पहिल्यापासून त्यांना, अहो आज आपण ते आपल्या वाटेला तुटकं काय जे येईल आपल्या याच्या प्रमाणात ते आपण करूया. खूप जास्त नाही करू शकत आपण आज आपल्या परिस्थितीमध्ये, पण माझ्या वाट्याला आपल्या या दोघांच्या वाट्याला जे कर्म येईल करण्याचं, या आपल्या घरच्या मंडळीचं, ते आपण करूया. जसं होईल तसं होईल, जसे आपण राहतो तसे ते आपल्या सोबत राहतील, असं मी त्यांना शब्द दिला. आपण खूप सारं काही पुढे कमवू, परंतु ही वेळ जी आहे तुमच्या आईबाबाचं करणं असेल किंवा दिरांचं करणं असेल किंवा नातेवाईकांचं करणं असेल, हे परत आपल्या जीवनामध्ये कधीच येणार नाही. आणि खरोखर तो शब्द जर आज मला आठवला आम्हा दोघांनाही, आमच्या डोळे पाणवतात की खरोखर ते शब्द कसे, तर ते शब्द बघा कसे म्हणजे ते सत्य ठरले. ती वेळ आता किती विचार केला असता मी भगिनींनो आणि बंधूंनो, तर त्या ठिकाणी ती वेळ माझी परत कधी माझ्या जीवनामध्ये कधीच आली नसती. आणि म्हणून या ठिकाणी मला अगदी तर सांगावंसं वाटतं की बघा आता बऱ्याच वक्त्यांनी बोलण्यातून असेल म्हणजे त्यांनी जे या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला की खरोखर आज साहेबांच्या मागे ताईचा एक मोठा सिंहाचा वाटा आहे. आणि खरोखर एका प्रत्येक म्हणजे आपले जे म्हणजे हे असतात पती असतात, त्यांच्या पाठीमागे जर खरंच एक यशस्वी स्त्री जर त्यांच्या पाठीमागे असेल, तर मी तरी म्हणेल की हा प्रपंच आणि हा परमार्थ, आपण फक्त प्रपंचच म्हणतो की हा जन्म माझ्या त्याच्याच करता झालेला आहे, परंतु अजिबात नाही. हा प्रपंच करत असताना मी पहिलेच बोलले माझ्या याच्यामध्ये की प्रत्येकाला जन्मात आल्यानंतर समाज ऋण, पितृ ऋण आणि मातृ ऋण या ऋणातून मुक्त व्हावं लागतं. आणि नाही जर मुक्त झालं तर त्या ठिकाणी आपल्याला परत जन्म घ्यावा लागतो. कारण अध्यात्माची एवढी काही माहिती नाहीये, परंतु थोडंफार या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न. तर बघा, तरी जीवन जगत असताना मग पुढे परत म्हणजे साहेब नंतर मग 95 मध्ये त्यांना सिव्हिल इंजिनियरची ऑर्डर आली. पण त्या ठिकाणी तरी आम्ही थांबलो नाही. साहेबांना त्या ठिकाणी काय झालं की परीक्षा देत राहिले की ऑफिशियल परीक्षा देता ते ज्युनियर इंजिनियर झाले आणि नंतर कनिष्ठ अभियंता झाले, शाखा अभियंता झाले. परंतु या ठिकाणी मला आवर्जून आमचे शेळके साहेब, गुलाबरावजी शेळके साहेब यांचे या ठिकाणी मला खूप अभिनंदन करावंसं वाटतं की अगदी म्हणजे नाही आपण शिकलोच पाहिजे, आपण अजून वहिनी झाला आपलं, असं करत त्या दोघांनी पॉलिटेक्निकचा जो कोर्स आहे तो पूर्ण केला. आणि खरोखर ते दोघंही सोबतच डेप्युटी इंजिनियर म्हणून उपविभागीय अधिकारी या ठिकाणी ते साहेब शेळके साहेब मेघरला झाले आणि चिंचोले साहेब चिखलीला झाले. तर असा हा प्रवास, पण हा प्रवास करत असताना असं कधी मनामध्ये आलं नाही की बाबा आपण हे नाही केलं पाहिजे आणि ते नाही केलं पाहिजे. आपण काही बघा, काही भगिनी असतील किंवा बंधू काही जास्त घाबरत नाही, भगिनी लगेच घाबरून जातात की अरे बापरे एवढ्या छोट्याशा पगारामध्ये कसं काय करायचं, सर्वांचं नातेवाईकाचं करायचं, काय धार्मिक कार्य करायचं का, तिकडे दान धर्म करायचा का, काय करायचं, आपण घाबरून जातो ना. पण नाही, हे बघा, आपण जर या अध्यात्माची काच जर आपल्या जीवनामध्ये असेल तर म्हणजे जे होतं ते म्हणजे जे अशक्य आहे ते शक्य आपल्या हातानं त्या गोष्टी घडत असतात. तर हा अगदी आमचा स्वतःचा अनुभव आहे, मग अगदी त्या ठिकाणी साहेबाची सर्व्हिस असेल, त्याच्यानंतर म्हणजे जे मुलाचे शिक्षण झाले, तर खरोखर आता सर्वांनी एक कौतुक केलं आमच्या दोघांचं. पण खरोखर मी या ठिकाणी माझ्या मुलांचं आणि माझ्या साहेबांचं मी एवढं कौतुक करेल की त्या ठिकाणी मी कुठल्याही कार्याला जात असताना त्यांनी कधी म्हटलं नाही की तू आम्हाला गरम पोळ्या का देत नाही किंवा तू नेहमी करता बाहेर राहती, कार्य करती, आमच्याकडे तू लक्ष देत नाही. मी त्यांना नेहमी म्हणायची, अरे काय लक्ष द्यायचं तुमच्याकडे, तो करता तो भगवंत आहे. कारण आज जर आपण सुख समाधान शांती या जीवनामध्ये आपल्याला मिळत आहे, अगदी सुंदर आपला संसार असा फुललेला आहे, तर आपल्या हा जो नाशिवंत देह आहे, हा जो काम, क्रोध, मद, मत्सर, मोह, माया आणि पंचतत्वापासून हा देहाचा पुतळा तयार झाला, तर बाळांनो तुम्ही त्याची फिकीर करू नका. कारण हा देह एक दिवस मातीत जाणार आहे. याचा मातीमध्ये याचा
हे होणार आहे आणि काही उरत नाही, फक्त आपल्या कीर्तीमागे उरत असतील आणि आपल्याला जे आपल्या भगवंताकडून जे घेतलेलं असतं ते याच ठिकाणी दान करावं लागतं. कारण मातीची जागा जी भूमीची जागा ती भूमी घेते, वाऱ्याची जागा हे वायू घेतो, अशा प्रकारे अग्नीची जागा अग्नी घेतो, अशा प्रकारे सर्व काही होतं. पण तुम्ही त्या ठिकाणी काळजी करू नका, आपलं सर्व काही व्यवस्थित होईल. कारण कधीच म्हणजे साहेबांची ड्युटी सर्वांनी सांगितली की अगदी तारीवरची कसरत आणि खरोखर कधीच त्यांनी आम्हाला वेळ दिला नाही. मी असेल किंवा माझे नातेवाईक असेल, कधी माझ्या बाबाला आता कधी मला कधी वाटतं की त्यांनी रामराम घातला नाही म्हणून आल्याबरोबर. माझे बाबा यायचे आपल्या मागच्या रूम मध्ये, पण तरी मी पण त्यांच्यासोबत कधी भांडण केलं नाही, कधीच नाही केलं. माझ्या आईशी बोला, माझ्या बाबाशी बोला, माझ्या नातेवाईकाशी बोला किंवा बोलू नका असं कधीच 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 कधी केलं नाही. फक्त जेव्हा नातेवाईकाकडे लग्न असेल, समारंभ असेल, त्यावेळेस माझी त्यांची थोडी कटकट व्हायची. मी त्यांना म्हणायची काय हो, मीच पुढे तिथे तुम्ही माझ्यासोबत आलं पाहिजे. मग त्या ठिकाणी त्यांना अगदी ओढताड करून त्यांच्या त्या कार्यामधून बाहेर काढून त्या ठिकाणी मी त्यांना न्यायची. तर अशा पद्धतीनं अगदी म्हणजे काय म्हणते म्हणजे शब्दही मला या ठिकाणी सुचून नाही राहिले की आमचा आयुष्याचा जो 37 वर्षाचा हा जो काळ आहे, आमचे 37 सेकंद सुद्धा आम्ही वाया जाऊ दिले नाही. आमच्या सामाजिक कार्यकर्ता असेल, धार्मिक कार्यकर्ता असेल, प्रापंचिक कार्यकर्ता असेल आणि फुलाची पाकळी नातेवाईकांकरता असेल की माझी बहीण असेल त्या ठिकाणी माझ्या परीनं तिच्या मुलांकरता मला थोडंफार काय करता येईल त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर माझा भाऊ म्हणजे पहिल्यापासून आजारीच आहे, त्याच्या मुलाला 5 वर्षापासून या ठिकाणी घेऊन आले मी. आणि आज मला कोणी भेटलं तर त्या चिंचोलीताई या 3ऱ्या मुलाचं लग्न कधी करता. मी म्हणते हा 3रा मुलगा, तर त्या ठिकाणी मला सांगावं लागतं की हा माझ्या भावाचा मुलगा आहे. अगदी इतका तो परिपूर्ण आमच्या घरामध्ये म्हणजे तो अगदी बालपणापासून आहे आणि त्याला एकदम चांगले. 30 जून 2022 रोजी सेवामुक्त झाले. तर ते सेवामुक्त झाल्यानंतर मी जिल्हा परिषदमध्ये असताना जिल्हा परिषदमधून ऑर्डर काढली, म्हणजे जिल्हा परिषदमधून म्हणजे सी साहेबांनीच काढली ती. जोशी साहेब आमचे सी होते अमरावतीचे. त्यावेळेला त्यांनी आदेश काढून ॲडिशनल जो चार्ज आहे तर ते ॲडिशनलची चार्जची ऑर्डर काढली आणि मी तिथे जॉईन झालो. त्याच वेळेला आमचे गुलाबराव शेळके साहेबसुद्धा मेहकरचा चार्ज सोडून असताना त्यांनीसुद्धा त्यांची ऑर्डर मेहकर उपविभागामध्ये ॲडिशनल चार्ज म्हणून झाली आणि दोघांनीसुद्धा आम्ही हा प्रभार जो आहे तो अतिशय शिताफीने आणि अतिशय उत्कृष्टपणे असा हा सांभाळून आमच्या या कारकिर्दीमध्ये मी तिथे आताच आमचे काळेसाहेब एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्यांनी सांगितलं की तिथे 369 रस्ते, 5 रस्ते हे मंजूर केले आणि पैकी 70 कामं हे आमचे पूर्ण झाले आणि बाकीचे उर्वरित कामं जे आहे ते सध्या प्रगतीपथावर आहेत. आता आमचे पडगण काका असतील त्यांनी सुद्धा सांगितलं की उर्वरित जे आहे कामं ते आता पुढील काळामध्ये सुद्धा ते कंप्लीट होतील. माननीय श्री कागुरे साहेब यांच्या माध्यमातून. तर आणि हे एवढं जे काही मी करू शकलो, आता तिथे सुद्धा प्रशासकीय इमारत बांधकाम केली. मी एक अनुभव सांगेल आमच्या डोंगर खंडाळ्याला एक अतिक्रमण शिवाजी महाराज पुतळा हा तिथे अतिक्रमणात होता. तत्कालीन आमचे डेप्युटी इंजिनियर श्री कोरडे साहेब हे होते आणि त्यांच्या माध्यमातून आपण तो पुतळा जो आहे तर तो कारण खूप तक्रारी होत्या किंवा हे अतिक्रमण आहे वगैरे वगैरे. तर तो काढण्यासाठी आम्ही खरोखर त्या याच्यामध्ये माझ्या अंगाला शहारे आले. आम्ही अक्षरशः त्या जो कार्यक्रम होता तिथला शिवाजी महाराज पुतळा काढण्याचा, तर आम्ही तिथे बाल वाचलो. कारण एवढी दगडफेक होती. इथे साक्षीदार म्हणून आमचे देवदास भाऊ आहेतच, त्यांच्या गाडीमध्ये एक मोठा दगड पडला असता. म्हणजे एवढी दगडफेक झाली की भयानक. एखाद्या वेळेस कारण ही अगोदरपासून त्या लोकांनी तयारी करून ठेवली होती, परंतु एक शक्ती असल्यामुळे, माझ्या पाठीशी शक्ती असल्यामुळे ती माझ्याजवळ येऊ शकली नाही आणि कोणालाच काही तिथे इजा झाली नाही. परंतु आमचे तत्कालीन कार्यकारी घंटा श्री शिपळे साहेब आणि आमचे काळवागे साहेब
यांनी फोन करून विचारलं की बाबा कशी काय परिस्थिती वगैरे आहे. तर त्यांना आम्ही सांगितलं सर तुम्ही काही येऊ नका इकडे, परिस्थिती थोडी धोक्याचीच आहे, तर तुम्ही आलं नाही तर फारच चांगलं होईल. परंतु शिकरे साहेबांना आणि काळोखे साहेबांना काही राहावलं गेलं नाही. तर ते पोलीसच्या व्हॅनमध्ये पहिलेच पोलीसच्या व्हॅन आणि पोलीस यांना एवढी ती जनता कंटाळली होती त्यावेळेला की काय करू आणि काय नाही, या दृष्टिकोनातूनच त्यांनी वरवणला जशी गाडी आली साहेबांची, शिकरे साहेब आणि काळोखे साहेब आणि तत्कालीन बगडे साहेब तहसीलदार होते, तर तहसीलदार साहेब तिथे त्यांना पोलीसची गाडी दिसल्यामुळं त्या लोकांनी जे मोठमोठाले दगडं फेकले, तर त्या दगडामध्ये एक दगड असा लागला त्या बगडे साहेबांना, तर ते जवळपास 2 ते 3 महिने कोमात होते. म्हणजे एवढा त्यांचा रक्तस्राव झाला. त्याच्यानंतर मग ते खाली उतरल्यानंतर त्यांनी ते पाहिलं तिथे की बाबा मी तहसीलदार, म्हणजे असं बोलण्याच्या ते खाली उतरल्यानंतर मग त्यांनी त्या लोकांनी ओळखलं आणि दगड मारणं ते थांबवलं. तर असा हा अनुभव हा खरोखर म्हणजे एक जीवनात देऊन गेला असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. कारण मलाही पुढे सेवा करायची आहे, त्याच्यामुळं मलाही तिथे जीवदान मिळालं. आणि त्या दृष्टिकोनातून आत्ताच आमचे माजी आमदार तद्वतच BJPचे अध्यक्ष यांनी ऑफरसुद्धा केली की तुम्ही आता हे एक इनिंग संपली, दुसरी इनिंग तुमची BJPच्या पक्षामध्ये येऊन करावी. तर बघूयात, सध्या तरी काही असा निर्णय नाही आहे, 4-5 महिने तरी असं काही डोक्यात नाही विषय. परंतु जगद्गुरू आचार्य आमचे नरेंद्र आचार्यजी महाराज यांनी